नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहत आहोत राज्यशास्त्राचा पाठ 3 राजकीय पक्ष. या पाठाचा हा आज 5वा व्हिडिओ आपण पाहत आहोत, भाग 5. तर यापूर्वीच्या व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आणि 3 मध्ये आपण काही राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांची माहिती आपण पाहिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रादेशिक पक्षाविषयी माहिती बघायची आहे. तर प्रादेशिक पक्ष म्हणजे नेमकं काय आणि ते कसे काय निर्माण झाले, तर त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे काही मोजक्या प्रमुख असणाऱ्या तसे खूप सारे प्रादेशिक पक्ष आहेत भारतामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये आहेत. त्यातल्या काही थोड्याशा प्रमुख अशा मोठ्या जे प्रभावशाली असणाऱ्या पक्षांची माहिती आपण पाहणार आहोत. तर पडले तुम्हाला प्रश्न पडतात बऱ्याच वेळी, प्रादेशिक पक्ष म्हणजे नेमके काय आणि राष्ट्रीय काय. तर राष्ट्रीय पक्ष पाहिले तर राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काही अटी असतात. तर त्या अटीचे पूर्तता करणारे राष्ट्रीय पक्ष असतात आणि पूर्तता करू शकत नाहीत. ठराविक प्रदेशापुरतेच मर्यादित असणारे जे पक्ष आहेत त्याला प्रादेशिक पक्ष असं म्हणतात. तर भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे वेगवेगळे प्रदेश आहेत आणि भाषावार प्रांतरचना आपल्याकडे करण्यात आलेली आहे. ज्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते ते असे एक स्वतंत्र राज्य आपल्याकडे आहेत. जसे की मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे, त्याचप्रमाणे कन्नड भाषिकांचं असणारं कर्नाटक, तेलुगू भाषिकांचं असणारं आंध्र प्रदेश. आता त्याचेही परत 2 भाग झालेले आहेत, एक म्हणजे तेलंगणा आणि सीमांध्र. तर अशा प्रकारे पश्चिम बंगाल आहे, बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांचं, आसामी बोलणाऱ्याचं आसाम आहे. तर अशी प्रत्येक भाषा, राज्याची भाषा वेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोकांना आपली भाषा, आपली संस्कृती याविषयी एक अभिमान असतो आहे, असायला काही हरकत नाही. हे आपण मागे एका पाठामध्ये पाहिलेलं आहेच. तर अशा प्रकारे प्रत्येक राज्याची भौगोलिक रचना सुद्धा आपल्याकडे वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याचे प्रश्न सुद्धा वेगळे आहेत. आपल्या काश्मीरचं भौगोलिक वातावरण पाहिलं तर वेगळं आहे, तिकडे बर्फ वगैरे पडतो. हिमाचल प्रदेशचं वेगळं आहे, तिकडे कुलू मनाली अशी बर्फ पडतात. सॉरी. तर आपल्याकडे राजस्थान सुद्धा आहे, वाळवंटी प्रदेश आहे तिकडे. तर अशा प्रकारे प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, रूढी परंपरा सुद्धा वेगळ्या आहेत. तरी सुद्धा आपला सारा भारत एक आहे. तर अशा प्रकारे आपली भाषा, आपला प्रदेश याच्याविषयी एक आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर त्या लोकांमध्ये एक अस्मिता निर्माण होते आणि त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. आपलाच प्रदेश कसा श्रेष्ठ, आणि त्यामुळे मग आपल्या प्रदेशाचा हिताचा आणि विकासाचा प्राधान्याने हे लोक विचार करायला सुरुवात करतात. तर अशा प्रकारे आपली भाषा, आपलं साहित्य, आपली परंपरा, सामाजिक सुधारणा, इतिहास, शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी असतात. या सगळ्या विषयी आपल्याला एक प्रकारचा अभिमान वाटायला लागतो त्या प्रदेशातल्या लोकांना आणि त्यातून एक भाषिक आत्मीयता असते, प्रबळ होते, अस्मिता. तर आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तिथली जी साधनसामग्री आहे, तिथे जे रोजगार आहेत, त्या रोजगारावर आपल्याच प्रदेशातील लोकांचा हक्क असावा, इतर प्रदेशातल्या लोकांनी त्याचे वाटेकरी होऊ नयेत, अशी एक भावना त्या त्या प्रदेशातल्या लोकांमध्ये निर्माण होत असते आणि त्यातूनच मग प्रादेशिक अस्मिता आकारास येते. तर अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि त्याची संलग्न असणाऱ्या अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिक वादाची भावना बळावते आणि त्यातून काही वेळेस मग स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण होतात, आपल्या प्रदेशापुरतं पाहणारे, म्हणजे आपल्याच प्रदेशाचा विकास, आपल्याला इतर गोष्टी शिकायला गेलं. त्यासाठी काही वेळ दबावगट सुद्धा असतात, चळवळी निर्माण होतात आणि काही राजकीय पक्षही निर्माण होतात. त्या सगळ्यांचा हेतू मात्र एकच असतो, आपल्या प्रदेशाचा हितसंबंध जपणे. तर आपल्या प्रादेशिक पक्षामध्ये आपण पाहणार आहोत की विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे, त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असं म्हणतात. तर त्या त्या प्रदेशापुरते हे मर्यादित असतात पक्ष. तर आता आपण इथं काही पक्षांची नावं लिहिलेली आहेत. जसे की आता शिरोमणी अकाली दल हा पक्ष जर आपण पाहिला तर हा पक्ष फक्त आपल्याला पंजाबमध्येच दिसेल, याचं अस्तित्व फक्त पंजाबमध्ये आहे. तर असे अनेक सारे पक्ष आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक पक्ष आहे, उदाहरणार्थ मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. हे पक्षाचं अस्तित्व फक्त महाराष्ट्रापुरतं आहे, कारण हा पक्ष फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित, मराठी भाषा या हितसंबंधाला अनुसरून हा पक्ष काम करतो. हा फक्त महाराष्ट्रामध्ये जर आढळतो. असे खूप सारे पक्ष आपण उदाहरण पाहणार आहोत. खूप सारे पक्ष आहेत.
त्याची काही ठळक उदाहरणं सुद्धा आपण पाहणार फळावर लिहिलेली आहेत. तर ते आपल्या प्रादेशिक राजकारणामध्ये तर प्रभावी आहेतच, परंतु आज या पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपली छाप पाडलेली आहे. तर अशा प्रकारे हे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य तर देतातच, प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे आज फक्त अधिकार असून नाही तर आम्हाला स्वायत्तता आवश्यक आहे अशा प्रकारची मागणी सुद्धा हे पक्ष करतात. त्याचप्रमाणे हे पक्ष संघ राज्य शासनाला सहकार्य करतात आणि आपलं स्वायत्तेचं क्षेत्र सुद्धा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या प्रादेशिक पक्षाचा आपल्याला दिसतो. तर आता आपल्या भारतातले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप आपण पाहणार आहोत. तर आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत तेव्हापासून, परंतु त्याच्या स्वरूपामध्ये आता हळूहळू बदल होत गेलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रादेशिक अस्मितामधून बऱ्याच प्रदेशामध्ये काही संघटना निर्माण झाल्या होत्या. या संघटनांची मागणी अशी होती की आम्हाला भारतीय संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता होती, त्यांची मागणी होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी चळवळी केल्या. परंतु ह्या चळवळी जसं की आता आपला द्रविडिस्तान म्हणजे खाली तमिळनाडू जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची चळवळी झालेली आहे की त्यांना भारतातून फुटून बाहेर पडायचं होतं संघराज्यातून. त्याचप्रमाणे आपलं जम्मू काश्मीरचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे. त्याचप्रमाणे पंजाबचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, खलिस्तानवादी जे शिखांचं स्वतंत्र देश त्यांना निर्माण करायचा होता. तर हे प्रश्न हळूहळू सोडवले गेलेले आहेत, ते आपण एकदा पाहिलेले आहेत. तर पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर आत्ताच तो प्रश्न बऱ्यापैकी सोडवला गेलेला आहे. जसं की 370 आणि 35A ही कलमं रद्द करण्यात आलेली आहेत आणि आता जम्मू काश्मीरचं विभाजन करून लडाख आणि जम्मू काश्मीर असे 2 स्वतंत्र घटक राज्य निर्माण करण्यात आलेले आहेत. ते सध्या केंद्रशासित प्रदेश आहेत. तर अशा प्रकारे तोही प्रश्न आता शेवटचा राहिला होता आपला, तो सोडवण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या सुरुवातीच्या काळात मागच्या एका इतिहासाच्या पाठामध्ये आपण पाहिलेल्या आहेत कशा कशा हाताळली. तर प्रादेशिक पक्षाच्या भूमिका आता हळूहळू बदललेल्या आहेत. सुरुवातीला ते फुटीरतावादी होते, म्हणजे त्यांना देशातूनच बाहेर पडायचं होतं, परंतु आता त्यांची भूमिका बदललेली आहे. आता त्यांनी स्वतंत्र राज्य देशाच्या मागणी करायची सोडून आता त्यांनी आमच्या राज्यामध्ये आम्हाला अधिक स्वायत्तता मिळावी अशी मागणी आता त्यांनी पुढे आणली. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा त्याचा दुसरा टप्पा होता. त्यानंतर हा टप्पा 1990 पर्यंत होता. 90 नंतर पुन्हा बदल झाला. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता मिळाली पाहिजे, केंद्रातील सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका या प्रादेशिक पक्षाने घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आघाडी सरकार सुरू झालीत, लक्षात ठेवा 1991 पासून. आणि हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष या जसं की मोठे जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करून हे सरकारमध्ये सामील झालेले आहेत. 91चं सरकार असो, 95चं असो, 99चं असो, 2004चं असो, 2014चं असो, ह्या सगळ्या सरकारांमध्ये केंद्र सरकारमध्ये प्रादेशिक पक्षांना वाटा मिळालेला आहे. UPA असो NDA असो दोन्ही सरकारांमध्ये या प्रादेशिक पक्षाने आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. त्या पक्षांबरोबर युती करून ते सत्तेमध्ये आलेले आहेत. जसे की आता हा पक्ष आपला शिवसेना असू देत, शिरोमणी अकाली दल असू देत, हे दोन्ही पक्ष प्रादेशिक आहेत. शिरोमणी अकाली दल पंजाबमधला, शिवसेना महाराष्ट्रातला, पण हे दोन्ही NDAचे घटक पक्ष आहेत. मग ते 2014ची सत्ता या 2014च्या सत्तेमध्ये सामील होते. त्यानंतर 2019च्या जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा हे पक्ष सामील आहे. तर अशा प्रकारे आता शिवसेना त्यातून बाहेर पडलेला आहे NDA म्हणून, कारण त्यांचं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाबरोबर युती झालेली आहे. त्यांचं राज्यामध्ये सरकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षाचं. त्यानंतर 1995 मध्ये सुद्धा शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून सत्ता आली होती. मुख्यमंत्री शिवसेनेचा होता. आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. परंतु युती ह्यावेळी मात्र त्यांची निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून जिंकल्या, परंतु निवडणुकीनंतर कुणाबरोबर जाऊ शकतात त्यांची युती परत आघाडी केलेली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासोबत या तिन्ही पक्षांच्या आघाडीचं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ईशान्य भारतामधले काही फुटीरवादी संघटनांचा आपण अभ्यास केलेलाच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ते देशातून चक्क फुटून निघायचं असं त्यांची भाषा होती. हळूहळू त्यांनी त्या फुटीरतेची भाषा सोडून दिली. केंद्र सरकारबरोबर वेगवेगळे करार झाले. त्या करारानुसार मग आता त्या पक्षात त्यांनी संघटनेने पक्ष म्हणून तिथं निवडणुका लढवल्या आणि त्यांची सरकारच तिथं आहे, म्हणजे त्यांनी त्या फुटीरतेच्या मागणी आता सोडून दिलेली आहे. तर अशा प्रकारे ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांच्या टप्प्याटप्प्याने आज ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलेले आहेत. तर भारतामध्ये आता कुठली अशी संघटना नाही की जी फुटीरतेची भाषा करते आहे.
तर सगळेच राज्यामध्ये आता प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भारतामधील प्रादेशिक पक्षाचा जो प्रवास आहे, फुटीरता, त्यानंतर स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील, अशा प्रकारच्या टप्प्याटप्प्यामधून हा प्रवास झालेला आहे. तर आघाडीचं शासन हा त्याचा एक परिणाम आपल्याला आज पाहायला मिळतोय. प्रत्येक राज्यामध्ये आज प्रादेशिक पक्ष प्रबळ झालेले आहेत. कुठल्याही पक्षाला आज स्वबळावर, राष्ट्रीय पक्षाला सुद्धा स्वबळावर निवडणुका जिंकणं मुश्किल झाली. त्यामुळे त्यांनी त्या राज्यामध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाबरोबर मोठ्या पक्षांनी, राष्ट्रीय पक्षांनी युती करून, आघाडी करून निवडणुका लढवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आघाडीची सरकार आज देशात पाहायला मिळते. तर भारतामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्या सगळ्याच प्रादेशिक पक्षाची माहिती आपण पाहू शकणार नाही, कारण ते फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातले काही प्रमुख म्हणजे ज्यांचा प्रभाव असणारे असे काही राजकीय पक्ष आहेत प्रादेशिक, त्याची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. पहिलाच पक्ष आहे शिवसेना. महाराष्ट्रामधला हा पक्ष आहे आणि या पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर महाराष्ट्रामधला हा एक प्रमुख पक्ष आहे. आत्ता सुद्धा बोलू आज सत्तेमध्ये आहे. तर या पक्षाचं प्रमुख ध्येय किंवा उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे मराठी माणसाचं हक्क जपणे, हित जपणे, मराठी माणसांचं, मराठी भाषेचं संवर्धन करणे, आपली संस्कृती परंपरा जपणे आणि परप्रांतीयांना विरोध. तर मुंबईमध्ये एक काळ असं झालं होतं की सगळं जे उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यावर वेगवेगळ्या प्रांतातील लोकांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं एकेकाळी. जसं की तिथल्या व्यवसाय उद्योगावर गुजराती लोकांचं विशिष्ट होतं, म्हणजे वर्चस्व होतं. तर ते हॉटेलिंग व्यवसाय जो आहे तर त्यावर त्या दक्षिणेतल्या लोकांचं, जसं इडली वडा विकणारे जे ते लोक आहेत त्यांचे हॉटेल्स, उडुपी हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर होती. आणि मराठी माणूस जणू काही मुंबईतून गायबच झाला होता. तर अशा प्रकारे याला शह देण्यासाठी म्हणून परप्रांतीयाला विरोध ही भावना घेऊन शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये झाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा प्रभाव आहे आणि देश पातळीवर सुद्धा आहे, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा. असा असणारा हा शिवसेना पक्ष आहे. 1995मध्ये भाजपमध्ये, मग अशी मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर या सरकारने युती करून निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामध्ये 1995मध्ये महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार आलेलं होतं. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला होता. त्यानंतर 2014च्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा पुन्हा केंद्रामध्ये NDAची सत्ता आलेली आहे. NDAचा हा घटक पक्ष होता. तर त्यामध्ये 2014मध्ये ज्या निवडणुकामध्ये त्यांना यश मिळालं. केंद्रामध्येही त्यांचं सरकार स्थापन झालेलं होतं. त्यानंतर 2014च्या सरकार म्हणजे 14मध्ये, त्यानंतर मात्र 19मध्ये ते युतीमध्ये होते. युती करूनच ते लढले होते, सरकारमध्ये सामीलही झाले होते. पण नंतर त्यांच्यामध्ये कुरबुरी वाढल्या, युती तुटली आणि ती आता स्वतंत्र झालेली आहेत. तर केंद्रातून 3 महिने गेले. त्यानंतर पुढचा पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. हा पंजाबमधला पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे. बरेच काळ हा सत्तेमध्ये तिथे राहिलेला आहे. पंजाबमधला महत्त्वाचा पक्ष आहे. हाही NDAचा घटक पक्ष आहे. यांचं चिन्ह आहे तरच. हाही NDAचा घटक पक्ष आहे. हा सुद्धा केंद्र सरकारमध्ये आजही सहभागी आहे 2014 पासून आणि त्यापूर्वी वाजपेयी सरकारमध्ये सुद्धा होतं. तर अशा प्रकारे धार्मिक अस्मिता, शीख धर्मीय लोक आहेत पंजाबमध्ये. त्याचप्रमाणे त्यांची प्रादेशिक अस्मिता पंजाब राज्यात माहीतच आहे. तर पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर होता. आताचं जे तिथलं काँग्रेस पक्षाचं सरकार आहे त्यापूर्वी याच पक्षाची सत्ता होती, परंतु त्या निवडणुकीमध्ये हे सरकार गेलेलं आहे. परंतु केंद्रामध्ये मात्र आजही ते सत्तेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा पक्ष आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. फारुख अब्दुल्ला माहिती आहे आपल्याला, शेख अब्दुल्लाचे पुत्र फारुख अब्दुल्ला, त्याचे उमर अब्दुल्ला जी मुख्यमंत्री होती मागे. तर याची स्थापना 1932मध्ये झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये. जुना पक्ष आहे, एक प्रमुख पक्ष आहे. या पक्षाचं चिन्ह आहे नांगर. तर काश्मीरी जनता जी आहे त्या काश्मीरी जनतेच्या हिताचा पाठपुरावा करणे, आजपर्यंत या काश्मीरला एक वेगळं घटनेमध्येच तरतूद होती. 370 कलम होतं, त्यामुळे त्यांचा वेगळा अजेंडा होता, वेगळं संविधान होतं. त्यांना काही विशिष्ट असे अधिकार त्यामुळं मिळालेले होते. तर त्याचं जतन करण्याचं काम या पक्षाचा हेतू होता, उद्दिष्ट होतं. परंतु आता मात्र ते राहिलेलं नाही. 370 कलम रद्द केलेला आहे, 35 रद्द केलेला आहे आणि भारतीय संघराज्याचा तो एक अविभाज्य असा घटक झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो पक्ष आहे तो म्हणजे आसाम गण परिषद. आसामची समस्या आपण पाहिली होतीच. तिथं घुसखोरांची समस्या होती, त्या विरोधात मोठं आंदोलन चळवळ तिथं सुरू झाली होती. आसाम भारतातून कुठून बाहेर पडण्यासाठी तिथून त्या फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या होत्या आणि त्या चळवळीमध्ये आसाम गण परिषदेची महत्त्वाची भूमिका होती. तर या आसाम गण परिषदेबरोबर केंद्र सरकारने बोलणी करायला सुरुवात केली होती आणि बोलणी करून शांततेच्या मार्गाने 1985मध्ये त्यांच्यामध्ये करार झाला होता. त्या करारानुसार मग पुढे तिकडे निवडणुका वगैरे झाल्या. त्या निवडणुकीमध्ये आसाम राज्यामध्ये या आसाम गण परिषदेला बहुमत मिळालं, त्यांचं सरकार आलं आणि अशा प्रकारे हा
आसामसुद्धा आपल्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील झालेला होता. तर या पक्षाची जी ध्येय धोरणं आहे त्याच्यामध्ये निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. तर जे काही पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि इतर भागातून या आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी आलेले आहेत, तर निर्वासित, तर त्यांना बाहेर काढणे हा त्यांचा एक मुख्य प्रश्न आहे. तर त्याच्यावर चालू आहे आजही. तर ते भाषिक वेगळेपण, त्यांची एक भाषा आहे, तिचं वेगळेपण जपणे, प्रत्येक राज्याची जी वेगळी भाषा आहे आपल्याला माहिती आहे, ती जपायला काय हरकत नाही, जपलीही पाहिजे. तर त्याचप्रमाणे आसाम राज्याचा आर्थिक विकास घडवून आणणे अशा प्रकारची उद्दिष्ट या पक्षाची आहेत. गेल्या अनेक वर्ष हा पक्षसुद्धा आपल्याला आसाममध्ये सत्तेवर असलेला दिसतो. त्यानंतर पुढचा जो पक्ष आहे तो म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम. तामिळनाडू राज्य तुम्हाला माहितीच आहे, आपल्या खातं टोकाचं असणारं. तर या तामिळनाडू राज्यामध्ये असणारा हा पक्ष आहे द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा. तर या पक्षाबद्दल माहिती पाहिजे म्हटलं तर एक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1920मध्ये तर तामिळनाडूमध्ये एक चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीचं नाव होतं जस्टिस पार्टी. म्हणजे एक ब्राह्मणेतर चळवळ होती ती. ब्राह्मणांना विरोध करण्यासाठी, जी ब्राह्मणवाद आहे त्याला विरोध करण्यासाठी स्थापन झालेली एक चळवळ होती. तर त्याच चळवळीचं रूपांतर पुढे द्रविड मुन्नेत्र कळघम असं पक्षामध्ये झालेलं आहे, एका राजकीय पक्षामध्ये. 1944मध्ये ह्या जस्टिस पार्टीचं द्रविड कळघम म्हणून ओळखली जावी, मुन्नेत्र कळघम. त्यानंतर 1949मधून यातून पुन्हा एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. पुन्हा त्यातून पुन्हा एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचे पक्ष स्थापन केलेला आहे 1972मध्ये. तर या पक्षाचे प्रमुख तुम्हाला माहितीच आहे, आता त्या जयललिता होत्या, काही वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर हा पक्ष अनेक वर्ष तिथं तामिळनाडूमध्ये सत्तेवर आहे. आजही याच पक्षाची सत्ता तामिळनाडूमध्ये आहे. त्याचप्रमाणे तमिळी अस्मिता जोपासण्यासाठी यांचे प्रयत्न असतात. यांचे खासदार लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात निवडून येतात. अजूनही तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांना फारसं यश मिळत नाही. ह्या एकाच पक्षाचं तिथं मोठं वर्चस्व आपल्याला आढळून येतं तामिळनाडूमध्ये. तर केंद्राच्या आघाडीमध्ये सुद्धा हा पक्ष काही काळ सहभागी होता. केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्रिपद वगैरे भूषवलेली आहेत या पक्षाच्या खासदारांनी. तर सर्व स्तरावरील मतदारांचा या पक्षाला पाठिंबा आहे. सत्तेमध्ये अनेक वर्ष राहिल्यामुळं या पक्षाने अनेक उपाययोजनाही तिथे राबवलेल्या आहेत. तर अशा भारतामध्ये आपल्या अनेक राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आपल्याला छोटे पाहायला मिळतात. तर त्याची काही उदाहरणं म्हणून आपण ठळक काही पक्षांची माहिती या पाठामध्ये आपण पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय पक्षांचा आढावा आपण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा पाठ पूर्ण झालेला आहे. या पाठाच्या खाली जे काही प्रश्न उत्तर दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये, ही प्रश्न उत्तरं जी आहेत ती तुम्ही पाठाच्या आधारे सोडवायची आहेत. आपली जी वही केलेली आहे आपण 200 पानांची स्वाध्यायासाठी, त्या वहीमध्ये हे प्रश्न उत्तर पूर्ण करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण वह्या तपासणार आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे आणि स्वाध्याय वेळच्या वेळी पूर्ण करायचे आहेत. काही अडचण असल्यास संपर्क करायचा, शंका विचारायला काही अडचण नाही. तुमच्या सगळ्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शंका विचारू शकता. आपल्या शंकाचं निरसन करण्यात येईल. तर अशा प्रकारे आज हा आपला पाठ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.